नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। नमस्कार प्रेक्षकांनो, आता आपण दिघा येथील रामनगर MIDC मध्ये आहोत। नवी मुंबईच्या इतिहासात असं पहिल्या वेळेसच घडलं असेल की एखाद्या अधिकाऱ्याची कामाच्या ठिकाणी पूजा करण्यात आलेली आहे। आपण स्वतः ज्या पूजाकर्त्यांनी पूजा केलेली आपण त्यांना विचारणार कशा संदर्भामध्ये त्या अधिकाऱ्याची पूजा केलेली आहे। साहेब, आज तुम्ही सहाय्यक अभियंता यांची पूजा केलेली आहे, नेमका काय विषय, काय सांगणार आहे तुम्ही? देखिए, हमारे कलयुग के ये हमारे चमत्कारिक बाबा हैं। इनका प्रमोशन होए, उपायुक्त से आयुक्त बनना चाहिए, आयुक्त से उससे भी ऊपर जाना चाहिए, क्योंकि अभी तक इन्होंने छोटे छोटे भ्रष्टाचार कर रहे हैं, जिससे ये हमारे रहवासियों का, हमारे नागरिकों का सिर्फ ये सोशल हरण कर रहे हैं। एक तरह का अगर देखेंगे तो भ्रष्टाचार और नोटों का हरण। अभी आप देखेंगे कि इतने बड़े ये अधिकारी हैं कि एक दिन में ऊपर से महानगर पालिका आयुक्त साहब के पास से एक दिन में 5-5, 6-6 इंजीनियर साइन मार करके फाइल पास करके यहाँ तक लगे। इसमें बड़े बड़े लोग इन्वॉल्वमेंट हैं। ये विकास के नाम पर नोट, कमीशन, दलाली, आज बड़े बड़े लोग इसके इसलिए उतर क्यों नहीं रहे? यहाँ से 10,000 20,000 रहवासी यहाँ पर रहते हैं। रामनगर, साठे नगर, बिंदु नगर, यहाँ के आजी माजी नगर से वो क्यों नहीं उतर रहे? क्योंकि इनको नोटों का कमीशन या बंडल पहुँच चुका है, इसलिए इनके मुंह बंद है। आज हम सभी समाज सेवक, सभी पार्टी के लोग यहाँ क्यों उतरे हैं? हमें पता है कि गरीबी क्या है, हमें पता है कि झोपड़पट्टी में रहने वालों का दर्द क्या है। आज सुबह हमारे पास एक भी मैदान नहीं है। यहाँ पे हमारे बहन, माता, भाई सभी लोग इस तरह जॉगिंग करते हैं, व्यायाम करते हैं, सुबह सुबह यहाँ आते हैं ताज़ी हवा खाने के लिए। लेकिन यहाँ के इन्होंने क्या किया? एक तरह का अगर देखेंगे तो विकास काम के नाम पर इन्होंने भ्रष्टाचार क्यों किया? महानगर पालिका और MIDC, इन दोनों ने षड्यंत्र रच करके हमारे आम जनता को मूर्ख और बनाने का काम किया है। आप देखेंगे गटर बनाए हैं, गटर के ऊपर फुटपाथ बनाए, फुटपाथ भी जाने तो ये जॉगिंग की जगह यहाँ सुबह सभी आते हैं। आप देखेंगे गटर है, गटर के ऊपर फुटपाथ और उसके ऊपर इतनी बड़ी कंपनी का काम चालू है। ये किसके इशारे पे काम हो रहा है? इनका परमिशन ऑलरेडी इस कंपनी के अंदर है, लेकिन इन लोगों ने क्या किया है? कंपनी वाले ने लगाने नहीं दिया, इन लोगों ने फुटपाथ पर लगाए। आज फुटपाथ पर कौन चलता है? हम जैसे गरीब आम जनता चलता है। आज अगर यहाँ पर कोई हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी या उस समय के एकनाथ शिंदे जी ने हमारे गौ माता को गाय का है, आज यहाँ से कितनी सारी गाय, कितनी सारी पशु, कितने सारे इंसान, कितने बाइक वाले यहाँ से जाते। कोई अगर दुर्घटना हो गया, किसी की मृत्यु हो गई, तो क्या ये हमारे होलीगिर बाबा ये उनको जीवन दान दे सकते हैं? ये कुछ नहीं कर सकते। सिर्फ ये नोटों के माला पहने हुए लोग हैं, एक दिन में फाइल पास करके इस तरह के अवैध काम कि ये हमारे बाबा हैं, इसलिए इनके मंदिर हम लोग बनाने का प्रयास कर रहे हैं। साथ में इनसे हम निवेदन भी देंगे कि पत्रक देंगे। अभी आने वाले समय में कुंभ मेला लग रहा है, उसमें ये डुबकी भी लगाए ताकि इनकी आत्मा भी शांत रहे, इस तरह का भ्रष्टाचार न करें। होलगीर बाबा की जय, होलगीर बाबा की जय, होलगीर बाबा की जय। आपल्यासोबत दुसरे पण काय, त्यांना पण विचारूया। साहेब, आज तुम्ही या अभियंत्याचं, सहाय्यक अभियंत्याची पूजा केलेली आहे या ठिकाणी, काय सांगणार आहे तुम्ही? सर्वप्रथम आध्यात्मिक परमपूज्य होलगीर बाबा यांना मी आज या ठिकाणी नतमस्तक होऊन त्रिवार अभिवादन करतो की त्यांनी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशी कुठंच नोंद झाली नाही, अशा भयानक असा दिघा विभागात त्यांनी चमत्कार केलेला आहे। तो चमत्कार तुम्ही आता पाहू शकता, पाठीमागे जो मोठ्या स्वरूपाचा खटा केला आहे त्या संदर्भात। बाबांनी हा खेळ जवळजवळ 1-1.5 वर्षापासून त्यांनी चालू केला होता आणि याच्यावर सातत्याने त्यांचे प्रयोग चालू होते की कशा पद्धतीने ह्या कामाला, हा जो आविष्कार आहे, हा आविष्कार कसा घडवून आणायचा, हे बाबांनी 1 वर्षापासून भयंकर असे शर्तीचे प्रयत्न केलेले आहेत। वास्तविक बघायला गेले तर बाबाचे एक भक्त आहेत, मोठे मोठे भक्त आहेत, डाटा स्पेस रिॲलिटी म्हणून। ह्या भक्तांनी बाबाकडे परवानगी किंवा एक त्यांच्याकडे मागणी केली होती की बाबा, आम्हाला या ठिकाणी अशा ठिकाणी एक मोनोपोल उभा करायचा आहे, तो तुमच्या माध्यमातूनच होईल, तुमच्या व्यतिरिक्त कोणी करू शकणार नाही, असं बाबाकडे त्यांनी साकडं घातलं ह्या डेटा स्पेस कंपनीने। तेव्हा बाबांनी त्यांच्यावर कृपादृष्टी दाखवली आणि 1 वर्षापासून त्यांनी त्यांचे जे काय असतील आपले पूजा, पठण, कथन, प्रसाद घेऊन बाबाकडे येऊ लागले आणि बाबांनी गेल्या महिन्यामध्ये दिनांक 19/12/2024 रोजी बाबांनी हा आपला चमत्कार दाखवायला सुरुवात केली। त्याचबरोबर तुम्हाला सांगू इच्छितो, बाबांनी कुठल्याच प्राधिकरणाला, कुठल्याच महानगरपालिका असो किंवा अधिकारी असो किंवा MIDC असो, यांना अजिबात कुठल्याच प्रकारची त्यांनी बाबांनी भीक घातली नाही। सर्वांना फाट्यावर मारत शेवटी त्यांनी हा चमत्कार करून दाखवलेला आहे। कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना बाबाचं एक जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे। शेवटी त्यांनी हे कृत्य बाबांनी करून दाखवले। बाबांनी कुठल्याही प्रकारचं सामान्य जनतेचा विचार केला नाही, बाबांनी इथल्या जनावरांचा विचार केला नाही,
बाबांनी उद्या भविष्यात इथं काय परिस्थिती निर्माण होईल पावसा पाण्यामध्ये याचा विचार केला नाही. बाबांनी फक्त आणि फक्त आपल्या भक्ताला कसं खुश करायचं आणि आपल्या प्रति इतरांमध्ये कशा पद्धतीनं एक मोठेपण आणि एक चांगली आपलं व्यक्तिमत्व तयार होईल अशा पद्धतीनं बाबांनी हे काम करून दाखवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे माझ्या हातात कागद आहेत. बाबाच्या एका फोनवर एकाच दिवसात 5-5 सह्या झालेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाबांनी कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, नगर रचना विभाग, नगर रचनाकार, तसेच नगर संचालक आणि आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता शिरीष आदरवड यांच्या 5 सह्या त्यांनी एका दिवसात घेतलेल्या आहेत बाबांनी. बाबा काय साधे बाबा नाही आहेत आपले. बाबांनी परत खाली एक रिमार्कसुद्धा दिलेला आहे की माझ्या भक्ताला तुम्ही डायरेक्ट MIDCकडून परवानगी देण्याचं पत्र द्या, असं डायरेक्ट बाबांनी सांगितलं या ठिकाणी या कागदावर. तुम्ही पाहू शकता बाबांनी इथं कुठल्याच प्रकारचं रिमार्क केलं नाही की बाबा इथं काय इतर सामान्य नागरिक आहेत ते खड्ड्यात पडतील, मुके जनावर आहेत ते खड्ड्यात पडून मरतील, इथं एवढा मोठा 220 kVचा टावर उभा करताय, शॉक लागून लोक मरतील. कुठल्याच प्रकारचा बाबांनी विचार केला नाही. बाबांनी फक्त आणि फक्त आपल्या दानपेटीचा विचार केलेला आहे आणि आपला कशा पद्धतीनं इथं बोलबाला होईल, आपली एक प्रकारे दहशत निर्माण होईल आणि इतर प्रस्थापित लोकांमध्ये माझी इमेज कशी तयार होईल या पद्धतीनं आपलं वैयक्तिक स्वार्थ सांगून बाबांनी ही आज परवानगी दिलेली आहे. खरोखरच बाबाचं जेवढं मानावं तेवढं आभार कमीच आहे. तुम्ही सामान्य नागरिक म्हणून बाबांना फोन करून विचारा की बाबा हा काय प्रकार चालला आहे. बाबा तुम्हाला नाराज करणार नाहीत. बाबा तुम्हाला थेट प्रसाद देतील. कुठल्याच प्रकारचं तुम्हाला कुठल्याच म्हणजे असं संचोग कुठल्याही मनामध्ये तुम्हाला काहीच ठेवणार नाही. डायरेक्ट बाबा तुम्हाला हातोहात प्रसाद देतील. बाबांकडे प्रश्नांची अनेक उत्तरं आहेत. बाबा म्हणजे खरंच बाबांना जेवढं आपण स्तुती करावं तेवढं कमीच आहे. मी म्हणतो की पालिकाच्या आयुक्तांनी आता बाबाला एक मोठ्या पदावर घेतलं पाहिजे. कारण आता बाबांनी एवढं थांबणं गरजेचं नाही आहे. बाबाला आपण उच्च दर्जाचा दर्जा हे देऊया आपण. आणि आज बाबांचं मी ह्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून इथं सांगू इच्छितो की आज हे सगळं फाउंडेशन तयार आहे. त्या फाउंडेशनवरच आपण बाबांचं एक भव्य असं मंदिर बांधायचं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी ह्या ठिकाणी जाहीर करतो. त्यासाठी जे काही लागणारा फंड असेल किंवा पालिकेच्या परवानग्या असतील जे काय असेल त्यासाठी आपण पाठोपाठ पुरावा करू. जर बाबाचं या ठिकाणी मंदिर नाही बनलं तर आपण भविष्यात उपोषणाचा मार्ग अवलंबू. एक भक्त म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो. बाबाला तुम्ही सारखं सहाय्यक आंबे त्याला तुम्ही बाबा बाबा म्हणून समजताय, तर त्या बाबाला कोणी पाठीशी घालता असं तुम्हाला म्हणायचं आहे का? बाबाच्या मागे ब्रह्मांडमधले बरेच मोठे मोठे दिग्गज असे म्हणजे म्हणतो आपण परमशक्ती त्यांच्या मागे आहे. ब्रह्मांडची सर्व परमशक्ती पंचभूत त्यांच्यासोबत आहेत. त्यांना आपण थोडक्यात आपण त्याला हलक्यात घेऊ शकत नाही. बाबांचा कोप भयंकर आहे. उद्या रस्त्याने माझ्यावरसुद्धा कोप होऊ शकतो. इथं त्रिभुवन आहेत त्यांच्यावरही त्यांचा कोप होऊ शकतो. कुठेही त्यांचा ते लगेच त्यांना स्वर्ग यात्रेचं त्यांनी लगेच त्यांना ते देऊ शकतात. तेवढे बाबांकडे पॉवर आहे. तुम्ही आज बाबांबद्दल कुठल्याही प्रकारचं तुम्ही आज हे करू नका. ते सहाय्यक अभियंता आहेत तुम्ही असं म्हणू नका. ते आजच्या रेटला बाबा झालेले आहेत. एका दिवसात 5 सह्या घेणं खायचं काम नाही साहेब. मध्ये जे अनाधिकृत बांधकाम जे परवानग्या ज्या देतात इंजिनियर हुलगीर बाबा यांचा आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व पक्षीय कार्यकर्ते ह्या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो. कारण ते असेच अनाधिकृत बांधकामाचे मशिया झालेले आहे आणि त्यांना जर जबाब फोन केला किंवा जबाब विचारायचा प्रयत्न केला तर ते कुठल्या तरी नेत्याचा किंवा कुठल्या तरी अधिकाऱ्यांच्या आपल्याला दम देतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक ह्या ठिकाणी पोहोचले नाही. आज बुद्धप्रकाश दिलपाग ठाकूर साहेब भालेराव साहेब यांच्या माध्यमातून आज कुठेतरी आपण ह्या ठिकाणी एक त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी आपण सर्व कार्यकर्ते आलेले आहे आणि त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी कसं तडीपार करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न. चमत्कार या ठिकाणी झालेला आहे आणि आपल्या दिगा विभागाचे सहाय्यक अभियंता हुलगीर डॉक्टर महेश हुलगीर जे आहेत यांच्या माध्यमातून हा जर प्रकार हा चुकीचा प्रकार झालेला आहे. खरं पाहिलं तर या ठिकाणी रोज सकाळी संध्याकाळी आपल्या महिला भगिनी असतील वृद्ध असतील जॉगिंगसाठी या ठिकाणी यायचे. परंतु या पैसे कमवायच्या भानगडीमध्ये अधिकाऱ्यांना गोरगरिबाचाही कुठल्याही प्रकारे काही राहिलेलं नाही आणि या गेंड्याच्या कातडीचे अधिकारी अतिशय पैशाला भुकेलेले असलेले म्हणेल तिथे हा कुठल्याही प्रकारचा चुकीच्या प्रकारचा हा जो प्रकल्प आहे टावरचा असो किंवा इतर कुठला असो या दिगा विभागाचे अतिशय लुटालूटचा कार्यक्रम
या अधिकाऱ्यांनी लावलेला आहे. आणि या आपण पाहता इथे आहे ना, यांनी मोनोपोल टावर उभारण्यासाठी पालिकेचे अधिकारी, सहाय्यक आयुक्त आणि उपअभियंता, हे कोण नाव आहे यांचं, महेश होलगीर यांच्या नावांनी यांनी इथं काही कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यासाठी मी पण इथं उपस्थित आहे. आपण पाहू शकता यांनी पालिकेने नुकताच करोडो रुपये खर्च करून नागरिकांसाठी जॉगिंग पार्क बनवला. इथे पूर्वी अतिशय घाण होती, परंतु आज आपण पाहू शकता किती स्वच्छता इथे दिसत आहे. परंतु एका कुणाच्या तरी कंपनीच्या भल्यासाठी काय हितसंबंध असतील त्यांच्या या अधिकाऱ्यांशी, महेश होलगीर यांचे काही हितसंबंध असल्यामुळे त्यांनी कुठलेही सोपस्कार न पाडता इथं परवानगी देण्यात आलेली आहे. आणि गेले 15 दिवस हे काम केलेलं आहे. त्यानंतर आम्ही आवाज उठवला, त्यामुळे सद्यस्थिती थांबलेलं आहे. आणि इथले सहाय्यक आयुक्त बोलतात की मी काम थांबवलं आहे. काम थांबवलं तर तुम्ही पहिल्याच दिवशी थांबवायला पाहिजे होते. तुम्ही वाट बघत होते काम पूर्ण होण्याची, पण थोडा आवाज उठल्यामुळे तुम्ही थोडंफार तात्पुरतं थांबवलेलं आहे. अजूनही यांच्या घडामोडी सुरू आहेत. तर याच्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज हा कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे. यांना MIDCचे स्थापत्याचे अधिकारी, कार्यकारी अभियंता, त्यांना मी सुद्धा सगळ्या बाबतीत तक्रारीसुद्धा केलेल्या आहेत. आजच मी तक्रार केली दिघा विभागात आणि MIDC कार्यकारी अभियंता यांना. राजाराम राठोड त्यांच्या आधिपत्याखाली त्यांनीसुद्धा हे काय झोपा काढत होते इथं, कसं काय 15 दिवस काम चाललं आहे. आता आमची अशी मागणी आहे, येत्या 7 दिवसात जर इथलं कन्स्ट्रक्शन तोडून पुन्हा पूर्ववत जॉगिंग पार्क बनवण्यात यावा, अन्यथा पुढील आम्ही कार्यक्रम कायदेशीर मार्गाने रस्ता आंदोलन, उपोषण वगैरे सगळ्या मार्गाचा अवलंब करू. आणि याची सर्वची जबाबदारी होलगीर आणि MIDCचे कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांची राहील, यासाठी मी या माध्यमातून सांगू इच्छित आहे. विभागातला एक भ्रष्ट अधिकारी, आता भ्रष्ट नाही म्हणता येणार कारण साहेब त्यांचं मंदिर बांधणार आहेत, त्यामुळं आदरणीय वंदनीय असे आमचे होलगीर साहेब यांचं भव्य दिव्य असं मंदिराचं इथे आज भूमिपूजन झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळात लवकरच बुद्धप्रकाश दिलपाग साहेबांच्या माध्यमातून त्यांचं भव्य दिव्य असं भ्रष्टाचाराचं एक मंदिर आमच्या या दिघा विभागात प्रथमच उभं राहणार आहे. यासाठी सर्वप्रथम मी बुद्धप्रकाश दिलपाग यांचं अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी पुढाकार घेऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांचं एक मंदिर तयार करायचं ठरवलं. होलगीर हे इथले एक अधिकारी अभियंता आहेत. हा जो टावर इथं बांधतायत हा 220 kVचा टावर आहे. या 220 टावरच्या केवीची इथं कॅपॅसिटी आहे का? मग ही गटार तुम्ही बांधली कशाला जर तुम्हाला इथे टावर्स बांधायचे होते तर? मग तुम्ही हा करोडो रुपये खर्च केला, हे फुटपाथ बनवलं, इथे तुम्ही जे डागडूग केलं किंवा जे काही झाडं लावले, खूप सारी तर तुम्ही नुकसान केलं महानगरपालिकेचं. मग तुम्हाला ही जर जागा त्या टावरला द्यायची तर तुम्ही एवढं सगळं तिथे पैसे खर्च कशाला केले? मग हा खर्चाचा हिशोब कोण देणार आहे? या अधिकाऱ्यांना जाब कोण विचारणार आहे? मग त्यासाठी हे सर्वसाधारण आम्ही सर्व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांनी हा निर्धार केला आहे की यांना हा जाब विचारला गेला पाहिजे. आणि आम्ही या भ्रष्ट अधिकाऱ्याचा पूर्ण सर्वपक्षीय, सर्व समाजसेवक सगळं आम्ही एकदम निषेध व्यक्त करतो या व्यक्तीचा. पाहत आहे की या ठिकाणी रामनगर दिघा या ठिकाणी फुटपाथमध्ये एक अनधिकृत खड्ड्याचं काम केलेलं आहे आणि त्या सहाय्यक अभियंत्यांनी या कामाचं काम केलेलं आहे असं या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन सचिन पुटगेसोबत मी रवी ढवळे, रामनगर दिघा.